नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेर भीड, परभणी वगैरे काय जे हिंसाचाराचं आणि हत्याकांडाचं प्रकरण चालू होतं, त्यातला संतोष सोनवणे यांचा मारेकरी म्हणून संशयित जो होता वाल्मिक कराड, तो पुण्यामध्ये होता आणि पुण्यामध्ये तो स्वतःच एक व्हिडिओ त्याने आधी इंटरनेटवर टाकला आणि नंतर तो शरणागत झाला, पोलिसांना शरण आला. पण तो शरण आला की त्याला शरण आणण्यासाठी संधी दिली गेली. पोलिसांना तो का सापडत नव्हता? गंमत अशी असते ना मित्रांनो, प्रश्न कधी संपत नसतात. प्रश्न कधी संपत नसतात. आधी त्याला ताबडतोब पकडा. पकडलं की पुढचे प्रश्न आहेतच. मुद्दा असा आहे की एखादी घटना घडली, ती मुळात घडू नये इतकी भयंकर आहे. आणि त्या उपर ती घडली, तर त्याविषयी ज्यांनी कामं करायची आहेत त्यांच्या कामात किमान आपल्यामुळे व्यत्यय येऊ नये एवढी जरी प्रत्येक सभ्य माणसाने काळजी घेतली तरी खूप असतं. ती समाजसेवा असते. एखाद्या विषयात, एखाद्या गुन्ह्यामध्ये तपास होत नसेल तर तो तपास होण्यासाठी आंदोलन करणं, आवाज उठवणं, बातम्या देणं हे मी समजू शकतो. नाही, ते केलंच पाहिजे. कारण त्यातून प्रशासनाचा नाकर्तेपणा समोर आणला जातो. पण एकदा प्रशासन कामाला लागलं असेल तर प्रशासनाने काम कसं करावं याविषयी जो आगाऊपणा चालतो, त्यातून हळूहळू करत प्रशासनाची जी व्यवस्था आहे ती गडबडू लागते. मला एक सारख्या बातम्या दाखवल्या जात आहेत, अगत्याने दाखवल्या जात आहेत. संतोष देशमुख यांच्या मुलीने, भावाने, प्रत्येकाने, अगदी सुप्रियाताई सुद्धा, त्याला ताबडतोब फासावर चढवा, त्याला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे, त्याला मुख्यमंत्र्यांनी न्याय दिला पाहिजे, हे सगळं जेव्हा आपण बोलतो तेव्हा एक गोष्ट विसरून जातो की या देशात कायद्याचं राज्य आहे असं आपणच म्हणतो आणि त्याच कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे असा आग्रह धरतो, त्यासाठी आंदोलन करतो, त्यासाठी आवाज उठवतो, त्यासाठी बातम्या देतो. मग तो जो कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने काम करणं ही जर प्रशासनाची जबाबदारी असेल तर त्या प्रशासनाने न्याय द्यावा ही कल्पना येते कुठून कळत नाही. तर जी कायदा व्यवस्था घटनादृष्टीत भारत नावाच्या राष्ट्रामध्ये प्रस्थापित झालेली आहे किंवा प्रस्थापित केलेली आहे, त्यामध्ये कायद्यानुसार गोष्टी घडल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. होत नसतील तर त्यासाठी आग्रह धरता येतो. पण एकदा त्या गोष्टी कायद्यानुसार चालू असतील तर त्याच्या पलीकडे जाऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणारे स्वतःकडे न्यायदानाचा अधिकार घेत असतात आणि पर्यायाने न्यायव्यवस्थेचा आणि घटनेचा, संविधानाचाही अपमान करत असतात. हे विसरता कामा नये. तुम्ही जर एका बाजूला कायदा आणि संविधानाचा आग्रह धरताय तर मग दुसरीकडे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत तुम्ही स्वतः न्यायाधीश बनून बोलता, हे विसरू नका. कृपा करून विसरू नका. आणि जर तुमचा हट्ट असेल फाशी दिली पाहिजे, तर मग न्याय तरी मागायचा कसला? न्याय तुम्हीच देताय. तो मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे किंवा पोलीस खात्याने दिला पाहिजे किंवा न्यायालयाने दिला पाहिजे असा आग्रह धरण्यात पॉइंट काय पडतो? न्याय तुम्हीच द्यायला निघालाय ना. तुम्हीच न्यायाधीश झालाय ना. मग तुम्हीच पोलीस व्हा, तुम्हीच प्रशासकीय यंत्रणा व्हा. यालाच अर्बन नक्षल म्हणतात. नक्षलवाद म्हणजे नेमकं काय आहे? नक्षलवाद या देशाची घटना, संविधान मानत नाही. त्यानुसार प्रस्थापित झालेलं सरकार, निवडणूक आयोग, निवडणुका, मतदान या सगळ्या गोष्टी झुगारून प्रत्येक गोष्ट आम्ही म्हणू तशी, आम्ही म्हणू तो न्याय अशी भूमिका जी मांडली जाते त्याला नक्षलवाद म्हणतात. तो जंगलात लपून हातात बंदुका घेऊन राबवला जातो. पण त्याला छुपा सपोर्ट देणारे आणि त्याचं समर्थन करणारे त्यांना अर्बन नक्षल म्हणतात. आणि म्हणून प्रश्न असा आहे
की वाल्मिक कराड संशयित असेल तर तो पकडला गेला पाहिजे, त्याला विनाविलंब पकडला पाहिजे, पण तो सापडावा पण लागतो. पोलीस खात्याकडे काही जादूची छडी नाहीये की कोण कुठे लपलाय, कोण केव्हा पळून गेला, कुठे पळून गेला. तर मुद्दा असा आहे मित्रांनो, की हे सगळं चालू असताना मला एक गोष्ट गेले काही दिवस अजब वाटत होती, की सुप्रिया ताई या देशातल्या सगळ्यात मोठ्या पंडिता, जगातलं सगळं ज्ञान कोळून पेलेल्या रोहित पवारांच्या आत्याबाई या बोलत का नाहीयेत, आणि त्या बोलल्या. तो कोण? कराड आहे, वाल्मिक कराड. हा जो व्हिडिओ बनवतो, व्हायरल करतो, आणि तो पोलिसांना सापडत नाही. पोलीस इतके नालायक आहेत तर सुप्रियाताईंनी त्याला शोधून काढायचा होता. सुप्रियाताईंनी शोधून काढायचा होता. आपल्या कोर्टात त्याला हजर करायला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगायचं आणि खटला चालवून न्यायदान पण करून टाकायचं होतं. पोलीस पाहिजेत कशाला आणि मुख्यमंत्री पाहिजेत कशाला? जो माणूस पोलिसांना सापडत नाही असं तुम्ही म्हणता, तो तुम्हाला सापडत होता का? तुम्ही जाहीररित्या सांगू शकत होता की इथे 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 अमुक ठिकाणी त्याला बघितला गेलाय, तो आहे, मला माहितीये, तुम्ही पकडा नाहीतर मी पकडते, असं चॅलेंज सुप्रियाताई का देत नाही? पण असो, मला आज त्या विषयावर बोलायचं नाहीये. माझा मुद्दा इतकाच आहे की वाल्मिक कराड शरण आल्यानंतर, किंवा त्याला पोलिसांनी शरण आणल्यानंतर, किंवा अगदी पोलीस सरकार आणि वाल्मिक कराड यांची मिली भगत आहे आणि तो पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर, सुप्रियाताई सुळे यांनी जे पांडित्य झाडलेलं आहे त्याचं पोस्टमॉर्टेम करणं मला आवश्यक वाटतं. याचं कारण सुप्रियाताई या मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख गृहमंत्री तत्कालीन यांच्यावर गंभीर आरोप करतायत. गंभीर आरोप करतायत, लक्षात घ्या. आता सुद्धा वाल्मिक कराड प्रकरणाबद्दल बोलताना, किंवा संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाबद्दल बोलताना, सुप्रियाताईंनी महाराष्ट्राच्या पोलीस खात्यावर अगाध विश्वास व्यक्त केलेला आहे. मी पोलिसांवर आरोप करणार नाही, पोलिसांच्या कारवाईवर शंका घेणार नाही, मला पोलीस खात्यावर संपूर्ण विश्वास आहे. मुद्दा असतो पोलिसांच्या कामात गफलत होते तर ती सत्ताधाऱ्यांकडून होते, दुसऱ्यांकडून होते, असं सूचित करणारं वक्तव्य सुप्रियाताईंनी केलेलं आहे. आणि असं वक्तव्य करताना आपण आपले लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आपल्या वडिलांचे लाडके गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आरोपी म्हणून बोट दाखवतोय, याचा विसर पडलेला आहे का सुप्रियाताईंना? हे बोलताना सुप्रियाताई शुद्धीत होत्या की नशेत होत्या, हा प्रश्न मी ब्लंटली विचारतोय. होय, सुप्रियाताई शुद्धीत होता की नशेत होत्या? कारण त्यांचं हे वक्तव्य हे मला शुद्धीतलं वाटत नाही, कारण त्या सरळ सरळ उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याकडे आरोपी म्हणून बोट दाखवत आहेत. कारण जर त्यांचा आज पोलिसांवर विश्वास असेल आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर त्यांचा विश्वास असेल, तर 2 वर्ष आधी नव्हता असं त्यांनी अजिबात म्हटलेलं नाही. माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर 100% पूर्ण विश्वास आहे असं सुप्रियाताई म्हणतात. तेव्हा 2019 नोव्हेंबर पासून 2022च्या जून पर्यंत सुद्धा सुप्रियाताईंचा महाराष्ट्राच्या पोलीस खात्यावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. आणि त्या पोलीस खात्यामध्ये मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग येतात. त्यामध्ये तेव्हाच्या मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम विभागाचे मुख्याधिकारी असल्यासारखे वागणारे ASI असिस्टंट सब इन्स्पेक्टर सचिन वाझे येतात. त्यामुळे सुप्रियाताई सचिन वाझे यांच्यावर सुद्धा पूर्ण विश्वास व्यक्त करतायत, असा सुप्रियाताईंच्या ताज्या विधानाचा अर्थ होतो. आणि ज्या वेळेला सुप्रियाताई सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांच्यावर विश्वास व्यक्त करतात, तेव्हा त्यांनी
सुप्रीम कोर्टाकडे, राज्यपालांकडे आणि हायकोर्टामध्ये जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यावर पण सुप्रियाताईंचा विश्वास आहे असाच अर्थ काढला जाऊ शकतो, नाही जातो. आणि त्यामुळे परमबीर सिंगांनी अनिल देशमुख यांच्यावर जी 100 कोटीची दरमहा खंडणी वसुली असा आरोप केलेला आहे, त्याच्यावर सुद्धा सुप्रियाताईंचा 100% विश्वास आहे असाच अर्थ काढला जातो. सचिन वाझे जे जे काही उद्योग करत होता, मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानानजीक स्फोटकांनी भरलेली गाडी नेऊन ठेवणं किंवा त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याची हत्या करून त्याचा मृतदेह खाडीमध्ये गायब करणं, हे सगळे उद्योग सचिन वाझे करत होता. पण तो सचिन वाझे सत्ताधारी अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार करत होता, यावर सुद्धा सुप्रियाताई विश्वास व्यक्त करतात असा त्यांच्या ताज्या वक्तव्याचा अर्थ होतो. आणि म्हणून मी जे शीर्षक दिलेलं आहे, सुप्रियाताई झाल्या माफीच्या साक्षीदार, कारण त्या स्वतः उद्धव ठाकरे, अनिल देशमुख यांचं सरकार बनवण्यामध्ये यजमान असल्यासारख्या वागत होत्या. आपलं स्वतःचं सरकार म्हणून त्या वागत होत्या. आणि त्यावेळेला सुप्रियाताई किती बोलल्या मला आठवत नाही, पण संजय राऊत तर स्कॉटलंड यार्डचे पोलीस, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांच्या घरी धुणी करतात अशा थाटात विश्वास व्यक्त करत होते. सुप्रियाताईंचा आज जर पोलिसांवर विश्वास असेल तर आपल्या लाडक्या सरकारच्या काळात पोलीस नाकर्ते होते, नालायक होते असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं. आणि ते जर सांगितलं नसेल तर सुप्रियाताई आज जो विश्वास व्यक्त करतायत तो महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना सुद्धा होता, हे मान्य करायला लागेल. आणि तेव्हा सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर जी काय कारवाई मुंबई पोलीस करत होते त्याला तात्कालीन सत्ताधारी जबाबदार होते. आणि असंच नेमकं परमबीर सिंग आपल्या त्या प्रतिज्ञापत्रात म्हणतात आणि आपल्या हस्तलिखित पत्रामध्ये सचिन वाझे सुद्धा म्हणतात. सचिन वाझे आपल्या सुप्रियाताई ह्या आजच्या ताज्या विधानातून आपल्या स्वतःच्या लाडक्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात आणून उभं करतायत हे त्यांना कितपत लक्षात आलंय माहित नाही. आणि म्हणून मी म्हटलं की त्या शुद्धीत बोलत होत्या की नशेत बोलत होत्या. माझं तर म्हणणं असं आहे की जे अनिल देशमुखांवरचे खटले चालू आहेत, सचिन वाझेवरचे खटले चालू आहेत, हिरेन मनसुख हिरेनचा खटला वगैरे काय चालू आहे, त्यामध्ये सुप्रियाताईंना एक साक्षीदार म्हणून बोलवलं पाहिजे. कारण त्यामध्ये आरोपीच पोलीस अधिकारी आहे आणि पोलिसांवर तर सुप्रियाताईंचा विश्वास आहे. पोलीस असं काही उगाच करणार नाही, त्यांना वरिष्ठांचे आदेश असतात. कधी कधी गंमत वाटते की हे सगळा विश्वास तुमचा आहे आज, तर मग अनिल देशमुख हे गुन्हेगार आहेत. अनिल देशमुखांनीच सचिन वाझेला खंडणीच्या कामाला झुंपलं होतं, स्वतः पोलीस आयुक्त परमबीर सिंग सांगतायत. यावर पप्पा तुम्ही विश्वास का ठेवत नाही असं शरद पवारांना सुप्रियाताईंनी आजपर्यंत का विचारलेलं नाही? का विचारलेलं नाही? का तेव्हा त्या शुद्धीत नव्हत्या, आता शुद्धीत आहेत? किंवा आता शुद्धीत नाहीत आणि त्यावेळेला नशेत होत्या? समोर ती दुधखुडी पोरं हातात माईक घेऊन उभी राहतात म्हणून त्यांच्यासमोर वाटेल तो खोडेपणाचा आरोप प्रत्यारोप किंवा वक्तव्य करायचा याचा छंद सुप्रियाताईंना जडलेला आहे. आणि म्हणून त्या म्हणतात की माझा पोलिसांवर संपूर्ण विश्वास आहे, तेव्हा त्या सूचित करतात की गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर सगळ्या गोष्टी घडतायत. नाहीतर पोलीस असं वागणार नाही, तर मग अनिल देशमुखांचं काय याचाही खुलासा केला पाहिजे. कदाचित असंही असू शकतं की
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे किंवा अनिल देशमुख यांनी कसं एकूणच पोलिसांना, पोलीस खात्याला, पोलीस आयुक्तालयांना, पोलीस ठाण्यांना गुन्हेगारीचे अड्डे बनवून टाकले होते. बॉसचा आदेश आला की याचा गेम कर, त्याचा गेम कर, असं जे काय पोलीस वागत होते त्याच्या फर्स्ट हँड साक्षीदार होत्या सुप्रियाताई. आणि म्हणूनच आज सुद्धा सुप्रियाताई पोलिसांसाठी माफीचा साक्षीदार बनून पुढे आलेत की काय. कारण त्यांनी बघितलं असेल आपल्या वडिलांचे लाडके अनिल देशमुख पोलिसांना खंडणीच्या कामाला, खंडणीखोरीच्या कामाला कसं लावतात. अर्णब गोस्वामीला कुठलाही कारण नसताना घरातून कमांडो पाठवून कसं उचलतात हे सुप्रियाताईंनी जवळून बघितलं असेल. नारायण राणेंना उचलून भर ताटावर जेवत असताना उचलून आणणारे पोलीस सुप्रियाताईंनी बघितलेत. तेव्हा त्या शुद्धीत होत्या का? असतीलच. आणि ते वरिष्ठांच्या आदेशावरून कसं होतं हे सुप्रियाताईंनी स्वतः आपल्या लाडकं सरकार असताना बघितले. आणि म्हणून त्या आज पोलिसांची साक्ष द्यायला निघालेत की वरचे आदेश असतात. हरकत नाही, तुम्हाला देवेंद्र फडणवीसांवर आरोप करायचे जरूर करा. पण ते करताना आपण अनिल देशमुख, सचिन वाझे यांच्या प्रकरणामध्ये माफीच्या साक्षीदार होऊ शकतो हे सुप्रियाताईंनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि संसद रत्न मिळवलेल्या किंवा लोकसभा सातत्याने गाजवणाऱ्या वगैरे सुप्रियाताई या बेसावतपणे किंवा बिनबुडाच्या बोलतात असं म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे आपण बोलताना शुद्धीत बोललं पाहिजे. ती पूर्वीच्या काळात एक कौतुकाची हे असायची ना, अक्कल हुशारीने नशा पाणी न करता, तशाच सुप्रियाताई बोलत असणार ना. पण ते बोलण्याचा अर्थ काय निघतो हे समोर माईक घेऊन, कॅमेरे घेऊन धावणाऱ्या दुधखोळ्या पोरांना कळत नाही. त्यामुळे या दुधखोळ्या पोरांमध्ये सुप्रियाताई लुडबुडत असतात. पण त्यांचं हे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा अनिल देशमुख, तत्कालीन गृहमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणणारं आहे. सुप्रियाताईंना इतका मोठा न्यायाचा पुळका आलाय, तर मग सुशांत सिंग राजपूत किंवा ती दिशा सलियन त्यांच्या प्रकरणामध्ये अजूनही काहीही सरकलं नाही. त्याचा तपास इथले पोलीस करायला तयार नव्हते. वरिष्ठांच्या आदेशानुसार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या इशाऱ्यावर सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास होत नव्हता. तो तपास करायला पाटण्याचे पोलीस इथपर्यंत येऊन पोहोचले, तर त्यांना उचलून करोना सेंटरमध्ये डांबलं गेलं, आयसोलेट केलं गेलं. तेव्हा सुप्रियाताई शुद्धीत होत्या का, जाग्या होत्या का? तेव्हाही त्यांनी सांगायला पाहतं की काय चाललंय, सुशांत सिंगचा खून किंवा हत्या दिशा सालियन या प्रकरणात का होत नाहीये. अनिल देशमुख, तुम्ही ह्या प्रकरणी तपास करायचाच नाही, हे सगळं प्रकरण रफादफा करायचं असे आदेश दिलेत का, असं अनिल देशमुखांना सुप्रियाताईंनी एकदा तरी विचारलं होतं का? ही खुरी पोरं माईक समोर घेऊन तेव्हाही येत होती. तेव्हा सुप्रियाताईंनी एकदा तरी जाहीरपणे हा सवाल अनिल देशमुखांना विचारला होता का? उद्धव ठाकरेंना विचारला होता का? दिशा सलियनचं काय? पोलिसांच्या ताब्यात असलेल्या केतकी चितळेवर जेव्हा काळी शाई फेकून तिला तोंड काळं करण्यात आलं, किंवा त्या सदावर्ते, गुणरत्न सदावर्ते यांची एका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात अटक करण्याची जी धिंड काढली जात होती, ती सुद्धा वरिष्ठांच्या आदेशावरून होत होती. आणि हे सगळं बाजूला ठेवा सुप्रियाताई, तुमचे वडिलांचं जे निवासस्थान आहे सिल्वर ओक, तिथे एसटीचे संपकरी कर्मचारी चाल करून आले होते. तेव्हा त्यांच्याशी हुज्जत करत तुम्ही आत गेला होतात. आणि नंतर जी पोलिसांनी झडप घालून त्या 150 लोकांना अटक करून नेली होती, ते सुद्धा तुमचे आदेश होते.
तुमच्या पिताश्रींचे आदेश होते की अनिल देशमुखांचे आदेश होते, हेही जरा सांगा. समोरची दुधखोडी पोरं तुम्हाला असले प्रश्न विचारणार नाहीत, कारण त्यांनी पत्रकारितेतलं शेण सुद्धा खाल्लेलं नाही. बाळकडू तर दूरची गोष्ट आहे. अशा लोकांसमोर असलं पांडित्य सांगताना एक विसरू नका की आपण आपल्या पित्याला, आपल्या लाडक्या सरकारला, अनिल देशमुखांना, उद्धव ठाकरेंना गोत्यात टाकतोय, हे तरी सुप्रियाताई लक्षात घ्या. किंवा निदान कॅमेरे वगैरे समोर आल्यानंतर शुद्धीत बोलावं, एवढं तरी लक्षात ठेवा. कारण तुम्ही हे जे काय त्या वाल्मिक कराडच्या निमित्ताने पांडित्य सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्याच लाडक्या सरकारला, अनिल देशमुख, उद्धव ठाकरे वगैरेंना नको तितकं अडचणीत आणून टाकलंय. कारण तुम्ही माफीचं साक्षीदार असल्यासारखं बोलताय, आणि माफीचा साक्षीदार हा आतला असतो. तुम्ही सरकारच्या यजमानीनबाई होत्या सरकार स्थापन झाल्यानंतर, आणि आज तुम्हीच त्या सरकारच्या पापाचा घडा एक प्रकारे वाचायला तयार असल्याचा संकेत देत आहे. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.